नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉक सुद्धा असतात. अहो, कपडे वाळत नाही, मग इकडं तिकडं करावं लागतात. वॉशिंग मशीनला सुद्धा वाळलेले कपडे बाहेर घातले ना तर ते परत गार होत आहेत. मग असे घरभर घालायचे. सगळ्यांच्याच घरामध्ये असे कपडे वाळत घातलेले असतात. त्यामुळे कोण आलं तर आलं, कपडे सरकवान बसा. नावं ठेवायचा काही संबंध नाही आपल्याशी, होय की नाही? आपल्याला कोण ठेवायचे? पसारा क्वीन. मस्त मस्त ना, किती छान बसते बघा ही साडी. माझ्या एका मैत्रिणीनं मला तिच्या मुलाच्या लग्नात नेसवलेली साडी आहे. छान आहे की नाही? मला आवडते. मला वाटतं 8 वर्ष तरी झाली लग्न तिच्या मुलाच्या. आणि आमच्या मावशींचा ब्लाऊज बघा, सुंदर है कि नहीं? क्या मावशी है हमारी, बहुत अच्छा सीती है. केस घ्या, केस 500 रुपये पावशे. 500 रुपये पावशे नाही, 500 रुपये 100 ग्रॅम. आता 5000 रुपये झालेत. आहेत काय डोक्याला केस? उगाच काहीतरी ओढत दिवसातनं 10 वेळा जात असतात इकडून तिकडे. तर हे मंगळसूत्र 600-700 रुपयाला म्हणून सांगितलं की हो तुम्हाला. किती वेळा सांगायचं तेच तेच. तुम्हाला आवडतंय मग तुम्ही मला विचारताय. आणि पण एवढा नेकलेस पण आहे, छान आहे, फार सुंदर आहे. नेक पीस म्हणायचं हो त्याला, नेक पीस. छान आहे ना साडी, मस्त आहे. असलं काहीतरी घालायचं, गजरा घालायचा. अशा साड्या नेसल्या की नाही, असा गजरा घालायचा, फुल घालायचं, भारी दिसतं. मला तर फार आवडतं. तुम्हाला सांगते, मी घरात पोथ्या वगैरे वाचन करत असते की नाही, तेव्हा सुद्धा मी अशी, आमच्या आईचं आहे हं हे शिकवण. छान कपडे घालून सुंदर नटून देवाचं करायचं, आमची आई म्हणायची. साधं देवाची रोजची पूजा सुद्धा आमची आई जरी काठी साड्यानीच साड्या नेसायची घरात. कारण हे बघा, विशिष्ट वयानंतर बाहेर जाणं होत नाही आणि म्हणून ढीग असते आपल्याकडे कपाटामध्ये. कपाट उघडलं की बदा 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 खाली पडतात. 1 कपाट, 2 कपाट, 3 कपाट, 4 कपाट. आणि नवऱ्याचं मात्र एकच कप्पा, एका कपाटात फक्त असं असतं. कारण म्हातारे झाले की नाही, त्यांचे कपडे नवीन शिवणं बंद होत आहे त्यांचं. कारण कपडे घालून जातात नाहीत बाहेर पुरुष लोक. कुठंतरी चांगले घालायचे तर नाही, एकच एक टी शर्ट, एकच एक बरमुडा, एकच एक चड्डी, एकच एक बनियन. आणि तोच एक जरा शरीराला जो त्यांना कम्फर्टेबल वाटतो तो एखाद दुसरा शर्ट. म्हणजे पूर्वी मी काकांचे भरपूर कपडे ठेवले होते, मी माझ्यासोबत मी आणायचे. पण आता त्यांचं वय झालं की नाही, त्यांना ते हे नको, ते नको, असं नको, तसं नको. ह्यामध्ये शेवटी आता 2 शर्ट, 2 पॅन्ट, 2 टी शर्ट एवढ्यावर आलंय आता त्यांचं. मी म्हणते जाऊ दे, काय तर करा, घाला कपडे, म्हणजे झालं. काय करायचं आता? कारण पुरुष माणूस बाहेर जात नाही हो फारसं. आणि बाहेर गेलं तरी कुठल्याही कपड्यात जाते. आपलं असं नाही, आम्ही घरातून बाहेर गेटपर्यंत गेलो तरी आम्हाला सगळं बेस्ट लागतं. हाच तर बायकांचा आणि पुरुषांच्यात फरक आहे. त्यामुळे त्यांना एक कप्प्यातला एक एवढसा भाग सुद्धा चालतोय. तर असू दे, सांगायचा उद्देश काय होता मला, आपल्याकडे भरपूर 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 साड्या असतात. त्या माझी आई रोज देवाचं पूजा करताना रोज वेगळी साडी घालायची. आणि जरी काठी, अगदी शालू बिलू जरी काठी, सगळ्या साड्या नेसून नेसून तिनं छान नेसायची. आणि कोणतरी आलं घरी की काकू छान आहे साडी, मावशी छान आहे साडी, लगेचच काढून दिली बघा. आमच्या मातोश्री अशा होत्या, लगेच काढून देऊन टाकणार. घेऊन जा, तुला आवडली ना, घेऊन जा. आणि मग त्या मुलीसुद्धा ब्लाऊजचं सुद्धा, समजा आमची आई फार बारीक होती हो, मग काय करायचं, त्या मुली ब्लाऊज शिवायच्या दुसरा, आणि त्याचे ते काठ असतात. आमच्या आईला प्रत्येक साडीवर वेगळा ब्लाऊज लागायचा, मॅचिंग ब्लाऊज घालायची आमची आई. त्या काळामध्ये आमची आई गॉगल, स्लीवलेस अशी होती. आणि देवाचं तेवढंच करायची. अतिशय म्हणजे जे आपण आदर्श म्हणतो ना, अशी माझी सासू पण तशीच, माझी आई पण तशीच. म्हणजे मी हे असे वागते ना, तर हे काय मी फारसं मोठं नाही. उलट त्यांच्या उत्साहासमोर मी फारच कमी उत्साही असं मला वाटतं. कमी आनंदी आहे, कमी उत्साही आहे, कमी ॲडजस्टमेंट आहे माझ्यात. मी तर तडा 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 रागावून चिडून बोलून मोकळी होते. घरामध्ये मी चालखायला हयात फुटत असतात. मला चालत नाही हो जरा सर. आमची आई वगैरे जरा गृहिणी पण जास्त होत्या, सासूबाई. मी जरा गृहिणी कमी आहे. तर असो, जे काय असेल ते असेल. तर ह्या ज्या सगळ्या सुंदर सुंदर साड्या आहेत त्या रोज नेसायच्या. माझी आई रोज स्वयंपाक करायला
म्हणजे देवाचा काही स्वयंपाक असेल सोहळ्याचा तर जरी काठी साडी त्यांनी तेच घ्यायची आणि त्याच्यावरच स्वयंपाक करणार. ते सोहळं बिवळं असलं काही ती वापरायची नाही. जरी काठी साडी सुंदर सुंदर, तिच्या तर सगळ्या सिल्क होत्या, साड्या नेसायची मस्तपैकी. आणि मी सुद्धा तेच आहे. पोथी वाचन असू दे, काही असू दे, मस्त साड्या नेसायच्या, मस्त नटायचं. देवाला देवाच्या समोर बसताना आपण सुंदर दिसलं पाहिजे, तर तो आम्हाला सुंदर ठेवणार ना. आम्ही असं सगळं दिसलं तर तो म्हणणार ह्या बाईला हे सगळं लागतं, द्यायला पाहिजे बाबा. आम्ही जर का काहीतरी घातलं तर तो म्हणणार काय हिला लागत नाही, जाऊ दे काही गरज नाही. त्यामुळं आपल्याला जसं पाहिजे तसं देवाबरोबर तुम्ही राहिलं पाहिजे, बरोबर आहे ना. हो, एक व्हिडिओ बघितला मी, तर त्या व्हिडिओमध्ये की नाही म्हणजे वृंदावनला वगैरे ना, वृंदावन मथुरा या साईडला सगळेजण तसंच आहेत. म्हणजे तो लड्डू गोपाल कृष्णाच्या मूर्त्या सगळेजण जे घरी नेतात स्वतःबरोबर हिंडतच असतात घेऊन, आणि घरी नेतात ना तिथं सुद्धा त्याला आपल्या बाळाप्रमाणे सांभाळतील, कोण आपल्या भावाप्रमाणे सांभाळेल, कोणाला पती नसला तर अगदी त्याला पती सारखं प्रेम करतात. म्हणजे आणि अगदी रोज त्याला त्याच्यासोबतच राहायचं, त्या मूर्तीसोबत. त्याला सकाळी उठल्यापासून खायला घालायपर्यंत इतक्या त्या वस्तू मिळतात ना तिथं. बस सकाळी लल्ला उठो म्हणायला असं खुळू वाजवायचं त्याच्यासमोर, मग ते लल्ला उठणार, उठवायचं, त्याला पप्पी घेऊन उठवायचं. आपण बाळाला कसं करतो तसं. मग त्याला पाणी पाजायचं, मोहन पाणी पिओ, गोपाल पाणी पिओ. आणि असे प्रत्येकाच्या घरात किती पण असतात बरं का मूर्त्या, एकच मूर्ती असत नाही. आपण म्हणतो देवाची एकच मूर्ती ठेवली पाहिजे, आपल्या भावना आहेत. आता आम्ही एवढ्या तीर्थयात्रा करून येतो, सगळ्या देव असतात, आणि ते देवाचे फोटो बघितले की सगळं ते आठवतं. हां, हे मी उज्जैनला गेलेलो, हे मी केदारनाथला गेलेलो, हे मी काशीला गेलेलो. एवढे सगळे फोटो आहेत ना माझ्याकडे, खूप सुंदर दिसतं. तुम्हालाही बघायला छान वाटतं. मला ते एकच एक मला पटत नाही. अहो, आपण जिथं जाऊन आलेलो आहोत. एवढंच नाही, देवघर माझं तेवढंच आहे असं तुम्हाला वाटलं असेल. माझ्या घरातले पूर्वीचे जे शोकेस होत्या की नाही, त्या शोकेसमध्ये शोच्या वस्तू होत्या. हळूहळू सगळ्या गेल्या शोच्या वस्तू, आणि सगळे देवच आहेत त्याच्यात. तुम्हाला दाखवू काय, थांबा दाखवते. सगळे देवच आहेत ते. हे आमचं शोकेश, आणि इकडं सगळे देव. हे बघा, देवच भरलेत आमचे सगळे. हे बघा, सुंदर आहे की नाही देव. हे बघा, सगळे देव गुरु सगळेजण बसलेले आहेत. हे बघा, आता हे सुद्धा कमी पडायला लागलेलं आहे मला. आता हे अजून खाली जागा आहे, तिकडं पण आता काय 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 ठेवावं लागणार आहे. वर जागा आहे. तर थोडक्यात व्हायचं की देवाच्या मूर्त्या, देवाचे फोटो जेवढे असतील तेवढे आपल्या त्या आठवणी आहेत. आणि दर वेळेला त्याच्याकडे बघितलं की ती आठवण मला येते. अयोध्येचा लल्ला बघितला, रामलल्ला, की मला ते संपूर्ण तो सगळा प्रसंग रोज आठवतो. लल्लाला मी जेव्हा मी नमस्कार करते त्यावेळेला मला रोज आठवतं की आम्ही असं गेलेलो आहे, तिथं असं दर्शन घेतलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या चांगल्या आठवणी, पॉझिटिव्ह आठवणी मेंदूमध्ये रोज तयार होतात, ते तरंग. आणि हेच आवश्यक आहे ना, म्हणून ते सगळे फोटो सगळे मी ठेवलेले आहेत. तुम्हाला मी आता आणखीन एक सांगते बरं का, दाखवते. आम्ही आमचा ग्रुप गेला होता की नाही, तर तिथं हा आमचा ग्रुपचा फोटो आहे बघा. सगळ्या आम्ही, कुठला आहे हा, औंढ्या नागनाथचा आहे हा. हां, औंढ्या नागनाथचा. तर सगळ्या आता ह्या फोटो बघितला ना की मला ते सगळं आठवतं की हां, आम्ही असं औंढ्या नागनाथला गेलो होतो. आणि एक तसाच ते मेहरला गेलो होतो मी, मैहर मध्य प्रदेशमध्ये. तर तिथं मैहर हे शक्तिपीठ आहे. आणि मैहरला कसं त्या सतीचा हार पडला होता, सतीचा मैया का हार, म्हणून मैहर. तर अशा ह्या सगळ्या खूप सुंदर सुंदर आठवणी आहेत. आणि म्हणून मी ते भरपूर फोटो ठेवलेले आहेत, देवघरातही ठेवलेले आहे. घरभर हल्ली आमच्यात तेच आहे. बाकीचं सिंदरी मिंद्री सगळे आता गेले आमच्या ह्याच्यातनं. मी काढून कुणाकुणाला तरी वाटून टाकले. म्हटलं तुम्ही ठेवूया तुमच्या घरात. माझ्या घरात आता फक्त देव देव देव, आणि फक्त सगळीकडनं देवच असतात. कारण आता आमची साठी उलटलेली आहे. आणि आम्ही आता नाही इकडे वळायचं तर कधी वळायचं. आत्तापर्यंत करिअर केलं, सगळं संसार केला, सगळी कर्तव्य पूर्ण झाली. काय उरली असतील ती देव आता शेवटची आमची कर्तव्य पूर्ण करून घेणारच. तर मग म्हणून मग आता ह्या बाजूला आम्ही वळलेलो आहोत. तर आणि खूप आनंद मिळतो ह्याच्यामध्ये. आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याला माहीतच नाही आहेत आपल्या संस्कृतीतल्या, त्या सगळ्या जाणून घ्यायची ओढ निर्माण झालेली आहे. आणि जेवढं आपण वाचू, जेवढं ऐकू, तेवढं नवनवीन समजतं. आणि मग लगेचच पूर्वी कसं होतं, हे सगळं शास्त्रात आहे काय, विज्ञानाने प्रूव्ह केलेलं आहे काय,
आता सगळं गुगल आल्यामुळं विज्ञानाने ह्या सगळ्या गोष्टी कशा प्रूव्ह करत चाललेल्या आहेत की पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांड कसं आहे, आपली एकच पृथ्वी नाही, याव नाही त्याव नाही, हे सगळं सगळं लाखो वर्षापूर्वी ऋषीमुनींनी लिहून ठेवलेलं आता सगळं ते प्रूव्ह व्हायला लागलेलं आहे. आणि त्यावेळेला असं वाटतं की नाही, आता जाणून घेतलं पाहिजे मला माझं सगळं हे संस्कृती माझी ही मला जाणून घेतली पाहिजे, आपल्या जन्माचं रहस्य जाणून घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी जेव्हा मी अशा तीर्थयात्रा करते त्यावेळेला मला हल्ली सगळ्या ठिकाणी असं वाटतं. उज्जैनला गेलं की त्या ठिकाणी सगळं असं आधी अभ्यास करून जायचं ना यूट्यूबवरती. मग हां इथं हे आहे तिथं ते आहे, प्रवचन एक ढीगभर ऐकायची, त्यामुळे असं झालेलं आहे, केदारनाथला हे असं झालेलं आहे. तिथं मी त्या ठिकाणी गेले की त्या मातीशी कनेक्ट झाले तिथं की केदारनाथला मी जेव्हा खाली आम्ही त्या हॉटेलमध्ये उतरलो त्या तिथपासूनच कनेक्ट झाल्यासारखं झालं. आणि ते सगळं बघत बघत हां इथं हे झालं तिथं ते झालं, हे असं आठवतच गेले. आणि माझ्या लक्षात आलं की आता ह्या वयामध्ये हेच आवश्यक आहे आणि आम्ही ते केलं पाहिजे, आमच्या पिढीनं केलं पाहिजे. कारण आमच्या DNA जेव्हा हे सगळं जाईल किंवा आमच्या पेशींमध्ये, DNA वगैरे फार शब्द मोठे आहेत, आमच्या शरीराच्या पेशींमध्ये हे जेव्हा ज्ञान राहील तेव्हा हे आम्हाला पुढच्या जन्मासाठी उपयुक्त आहे. आणि पुढच्या जन्मामध्ये गेल्यानंतर ते पुढच्या जन्मांना आम्ही जे जन्म देऊ पुढे गेल्यावरती त्यांच्यामध्ये ते जाईल. असा तो फार मोठा एक विषय आहे. असू दे, छान आहे ना विषय. तर मस्त वाटतंय. आणि साड्या आहेत त्या साड्यासारख्याच नेसा, त्याचे ड्रेस शिवू नका. साड्यांचे ड्रेस शिवलेल्यामध्ये अजिबात छान वाटत नाही, ते पोरीनंच छान दिसतं. तुम्ही जर का पैठण्यांचे काठापदरांच्या साड्यांचे ड्रेस घातलेत तर ते कुठूनही चांगले दिसत नाहीत. साडीचा जो ग्रेस आहे असा हा बघा, हा जो ग्रेस आहे हे बघा, भव्यता, दिव्यता, शालीनता वगैरे ज्या गोष्टी आहेत ह्या फक्त साडीमध्येच आहेत. सुंदरता हे सगळं साडीत आहे. साडीच्या ड्रेसमध्ये काही नाही. उगाच तुम्ही काहीतरी साडी, आणि आता तर ते काय ते साडीचे गाऊन काय शॉर्ट कपडे काय घालून बायका असं काहीतरी असलं काहीतरी करतात, अतिशय घाणेरडं दिसतं ते. जाऊ दे. आणि ज्या बायका करतात त्या अशा काय लहान मुली पण नसतात, 2-2 मुलांच्या आया असतात. आणि नाही म्हटलं तरी 2 मुलांच्या आयांच्या तब्येती आमच्यापेक्षा डबलच असतात, कितीही म्हटलं तरी. जिमला जावा नाही तर टेमला जावा. 60 नंतर पुन्हा आता आम्ही बारीक होत चाललेलो आहोत, कारण की वयोमानानुसार आपला मांस लहान होत जातं. त्यामुळे ह्या गोष्टी आहेतच. तर साड्यांचे ड्रेस अजिबात शिवून घेऊ नका, त्या साड्यांची वाट लावू नका. आणि ते ड्रेस शिवल्यावर तुम्हाला असे सुंदर दागिने घालता येत नाहीत, सुंदर नटता येत नाही, जुडा घालता येत नाही, सुंदर फूल घालता येत नाही. आता हे सगळं खोटं आहे तरीसुद्धा मी घातलं. त्यामुळे साडी ही साडीसारखीच नेसा, साड्या नेसायला शिका. आपल्या देवी बिवी ज्या होत्या त्या साड्या नेसायच्या. लक्ष्मी माता, पुन्हा दुर्गा माता, नवरात्रातल्या ह्या सगळ्या देवी साडी नेसतात, एवढं सुंदर सिंहावर वगैरे बसतात, नटवतात, छान दागिने घालतात. आपण असं आत्तासुद्धा माझ्या अंगावर सगळं काटा आला ते सगळं आठवून. तर किती सुंदर वाटतं ना आपल्याला. तर साडी ही साडीसारखीच नेसा आणि साडीच नेसा. तुम्हाला नेसता येत नसेल तर ते शिवून घ्या, साड्या शिवून घ्या. एक वेळ 9 वारी साड्या शिवून घेतात तसं शिवून घ्या. 5 वारी 6 वारीसुद्धा साड्या हल्ली शिवून मिळतात, नेसा. पण साडी ही साडीसारखीच नेसा. त्यावरचे ब्लाऊज असे मस्त घाला. मी स्वस्त आणि मस्त साड्या घेते आणि जेवढी साडीची किंमत असते तेवढ्याच माझ्या ब्लाऊजच्या शिलाईची किंमत असते. आणि सगळ्या हल्ली बघता, पूर्वी आमच्या एरियामध्ये फक्त 1 ते 2च मावशी होत्या ब्लाऊज शिवणाऱ्या. आता 7-8 जणी झालेल्या आहेत आणि सगळ्या जणी सुंदर ब्लाऊज शिवतात, एकापेक्षा एक मस्त. त्यामुळे आणि हे बघा, तुम्ही ताकद राहिलात की त्यांच्याशी एक बॉन्डिंग होतं आपलं. आणि मग आपल्याला त्या म्हणतात नको, मागच्या वेळेला मी हे डिझाईन शिवलं होतं, आता माझं मी शिवते. मी कधीही कुणालाही सांगत नाही हे डिझाईन शिवा ते. मी म्हणते तुम्हाला काय पाहिजे ते शिवा. आणि त्यांना हवं तसं त्यांना ते पूर्ण स्वातंत्र्य. माझ्या ब्लाऊज तुम्हाला कसे शिवायचे ते तुम्ही शिवा. फक्त मला ते ना हे एवढे ब्लाऊज असलेले चालत नाहीत, एवढे चालत नाहीत. आम्हाला वयोमानानुसार खाजतं इथं. तर असो, छान मस्त राहा, मस्त सुंदर राहा. देवानं तुम्हाला रूप दिलेलं आहे, देवानं तुम्हाला स्त्री बनवलेलं आहे आणि देवानं तुमच्याकडे भरपूर साड्या दिलेल्या आहेत. नेसा, त्याचे वाट लावून टाकू नका ड्रेस करून. मी आता त्या 4 जणी कोणीतरी असं घाणेरडे ड्रेस घालून असं सिल्कच्या साड्या त्यांची वाट लावलेली आणि त्यांच्यावर त्यांनी ते शूटिंग केलेलं बघितलं. आणि मी म्हटलं
काय धन्य ग बाई, धन्य. काय ते घाणेरडे, आणि त्यात त्या ड्रेसच्या आतमध्ये स्लीप घातलेली नाही, त्यामुळे सगळं ते चिकटाचिकटी झालेले कपड्याची अगदी घाणेरडं दिसलं. ते जाऊ दे, आपल्याला काय देणं नाही घेणं नाही. आपण सुंदर दिसूया आणि चांगल्या साड्या ह्या चांगल्या पद्धतीनेच नेसूया. आणि काय हो, साडी एकदा साडी घेतली की पुढचे माझ्या आईच्या साड्या अजून आहेत. माझ्या सासूच्या साखरपुड्याची साडी परवा मी त्याची गोधडी शिवली शेवटी, का तर त्याची जर काळी पडली, पण त्या जरमध्ये आहे सोनं किंवा चांदी काहीतरी आहे. मग मी ठरवलं की ते सोनं चांदी एवढंसं घेऊन मी काय करू, त्याच्यासाठी ती साडी जाळायची हे माझ्या मनाला काही पटलं नाही. माझ्या सासूबाईंच्या साखरपुड्याची साडी मी जाळायची हे माझ्या मनाला काही पटलं नाही. म्हटलं असू दे, त्याची गोधडी शिवून टाकली मस्तपैकी. काका पांघरून देतात मस्तपैकी, मलाही आवडते. आणि असं वाटतं की त्यांचा मायेचा मायेचा हात आपल्यासोबत आहे असं वाटतं. तर अशा पद्धतीने आपलं हे साडी पुराण आज हसत खेळत आपण बोललेलो आहोत, गप्पा मारलेले आहेत. आता हे साडी पुराण झालेलं आहे, दुसरं पुराण माझं वाचन चालू आहे. आता तिकडे जाते. मधनं झाले, एक अध्याय झाल्यावर लक्षात आला. मग देवाला म्हटलं, देवा थांब बाबा, मी जाऊन तेवढं वाचून येते. आणि देवाशी बोलावर का, गप्पा माराव्यात. ते मी ह्यांचं कुठलं प्रेम मंदिर, वृंदावन, मथुरा या ठिकाणी मी हे सगळं बघितलं की देवाशी बोलतात ही लोक. आप खाओ, ये खाना खाओ, भगवान ये खाना खाओ, लल्ला ये खाना खाओ, गोपाल तुम अभी उठो, मोहन अभी थोडासा खाना खाओ, पाणी पिओ, असं हे बोलतात. तसं मलाही लक्षात आलं की मला सुद्धा ही अशी बोलायची सवय आहे. माझी आई बोलायची, आणि माझी आई वारल्यानंतर बहुतेक माझ्यात तो गुण आला, मी बघितलं होतं. कारण बऱ्याच साऱ्या आठवणी आपण आई जिवंत असताना नाही आईशी चांगलं वागत मुली आपण, पण आई गेल्यावर मला ते सगळं जाणवलं आणि ते सगळं मीही करायला लागले हळूहळू. आणि मी पण अशी देवाशी बोलायचे. आणि माझ्याकडे एक लक्ष्मीचं छान फोटो आहे, तर मी असं लक्ष्मीसमोर उभं राहून मी असं, आई कसं, आई साडी छान आहे का, मस्त आहे का, असं मी करायचं. म्हणजे मला ती सवयच आहे, अजूनही मी करते. माझ्याकडे असा एक मस्त मोठा लक्ष्मीचा फोटो आहे, म्हणजे मी तिला नमस्कार करते. नवीन साडी नेसताना, कुठे गावाला बाहेर जाताना वगैरे, आई मी जाऊन येते, जगदंबा आई मी जाऊन येते. आणि माझी आई वारल्यावर मी तिला आई आईच म्हणायला लागले त्या फोटोला. एकदा माझ्या मुलानं बघितलं आणि वडिलांना सांगितलं, आईला खूळ लागलंय, आई बोलते त्या फोटो बरोबर. आता घरात कुणाला दाखवणार ना किती छान दिसतंय, हे दिसतंय. किंवा नमस्कार करायचा असेल तर मोठी माणसाने नवीन साडी नेसल्यावर तर मी आपल्या देवीलाच नमस्कार करायची. आई बघ ही साडी नेसली, छान आहे का बघ नवीन. मुलगा घाबरला, तो बाबाला म्हणला, आईला ट्रीटमेंटची गरज आहे. पण म्हणून मग मी जाहीर आता करत नाही, ती कोणी घरात नाही बघून हे सगळं करते, कारण ते घाबरतात. मी एन्जॉय करते पण ते लोक घाबरतात, काहीतरी झालंय माहिती प्रॉब्लेम. तर मग सांगायचा उद्देश हा की देवाशी गप्पा मारूया, देवाशी कनेक्ट होऊया, म्हणजे तोही आपले हट्ट पुरवेल, आपली काळजी घेईल. तो तर तसं घेणारच आहे हो, पण आपण आनंदी राहू की नाही त्याच्यामुळं. आणि आपल्याला एक भावना राहते, आपल्या मनात एक सारखं असं राहतं की नाही, माझे आईवडील अजून आहेत, माझा देव माझ्या पाठीशी आहे. त्वमेव माता पिता त्वमेव, हे नुसतं म्हणण्यात नाही आहे, श्लोकात म्हणण्यात नाही आहे. तर अगदी म्हणायचं, देवा तूच की रे, देवा तूच की रे. देवाशी भांडू पण शकतो आपण. आणि ह्या सगळ्या गोष्टी तिथं मी वृंदावन मथुरामध्ये करताना जेव्हा त्यांना बघितल्या तेव्हा मला खूप आनंद मिळाला. इतकं मस्त करतात ना त्या सगळं, कृष्णाची म्हणजे काळजी घेतात, प्रेम करतात, लाड करतात, भांडतात ती सगळीजणं तिथं. म्हणजे त्या बायका लल्लाला घेऊन हिंडतात तेव्हा, आणि लल्ला आपको क्या चाहिए, कौन सा खिलौना चाहिए असं विचारतात. तिथं खेळणी आहेत बाहेर विकायला देवळांच्या बाहेर, आणि ते खेळणं आपण तिथं आत नेऊन द्यायचं लल्लासाठी. तर किती छान वाटतं ना ह्या सगळं. तर देवाशी कनेक्ट मी होते, मला आवडतं म्हणून माझी ही पद्धत आहे. तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता, पण मी हल्ली हे सगळं खूप एन्जॉय करते आणि त्यामुळे मी जास्त आनंदी राहते असं मला वाटते. तुम्ही म्हणता ना तुम्ही आनंदी राहता. मी बाकीच्यांची घरात परवा करत नाही, कुणाचीच करत नाही, पण मला असं वाटतं की मी सतत आनंदी राहणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. रडणंसुद्धा आहे, रडते पण मी भरपूर, त्रास पण भरपूर करून घेते, चिडते, ओरडते सगळ्यांवर, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण तरीही मी आनंदी राहण्याचा प्रयत्न जो करते, किंवा आपल्या मनातलं जे आहे ते मी सगळं जे देवाशी अशी बोलते त्या फोटोशी, की हे झालं, असं वागले तसं वागलं, हे काय बरोबर आहे का, असं आहे का, मला ह्याचा त्रास होतोय वगैरे, हे सगळं मी त्या फोटोशी बोलते.
आणि मला असं वाटतं की हां देव माझ्या पाठीशी आहे. कारण की हे बघा माणसं आहेत ना, माणसं मुडी असतात. ते कधी नवरा आपली काळजी घेईल, कधी कधी नाही, कधी फोन करेल, कधी करणार नाही, कधी फिसफिस करेल, कधी कुणाशी दुसऱ्याशीच फोनवर बोलत बसेल, आपल्याला किंमत देणार नाही, हे सगळं असेल मुलांच्या व्यापामध्ये. मग आपण कुणाशी बोलायचं, तर मग आपण देवाशी बोलायचं. आणि हे एक लक्षात ठेवा, सुख सांगावे जनामध्ये. आपण सगळ्या सुखाचं हे सगळं मैत्रिणींमध्ये सांगू शकतो, दुःख कोणाला सांगणार, अपमान कोणाला सांगणार, देवाशी. बरं काय, तर असं गप्पा मारायच्या. तर आता मी जाणार आहे गप्पा मारायला. तर बाय.